दुसऱ्या पक्षाची ध्वनी धूत बसण्यापेक्षा आपल्या गटाकडे लक्ष द्या. सांगली लोकसभा या बहुचर्चित मतदारसंघाची चर्चा मतदानानंतर सुद्धा सुरूच आहे. सांगलीच्या जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी मतदानानंतर विधानसभेच्या तयारीसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. त्याला विशाल पाटील या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी हजेरी लावल्याने ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांचं पित्त खवळलं आहे. त्यांनी विशाल पाटलांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. आता प्रश्न पडतो की काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे कामकाज 10-12 आमदार आणि 4-5 खासदार असलेला ठाकरे गट चालवणार आहे का? काँग्रेसचे निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत का? आणि तसं पाहिलं तर काँग्रेसला विशाल पाटलांची हकालपट्टी करायची की नाही ते काँग्रेस ठरवेल. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर तुम्हाला कोणाकोणाची हकालपट्टी करावी लागणार आहे आणि हकालपट्टी करण्यासाठी तुमच्या गटात कोणी शिल्लक राहणार आहे की नाही याचा विचार करा. दुसऱ्या पक्षाची ध्वनी धूत बसण्यापेक्षा आपल्या गटाकडे लक्ष द्या अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. आधीच अरेरावी करून काँग्रेस पक्षात दुफळी माजवण्याचा पाप तुम्ही केलाय. तुमच्या या अरेरावीमुळे ज्या काही 5-7 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता होती त्यातील एक जागा कमी झाली आहे. ज्या पक्षात आपल्या 3 पिढ्यांनी योगदान दिलं आहे त्या पक्षाच्या स्नेहभोजनाला जाण्यात गैर काय आहे? बंडखोरी वगैरे विषय हे निवडणुकांपर्यंत ठेवायचे असतात. रोजचे जीवन जगताना अशा गोष्टी मध्ये आणायच्या नसतात. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते एकमेकांच्या मुलामुलींच्या विवाहाला जातात. तसं कोणी जाऊ नये असं संजय राऊत आणि विभूतेंना म्हणायचं आहे का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण पंतप्रधानांना भेटायला गेले होते. या नेत्यांची चर्चा झाल्यानंतर एकटे उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी थांबले होते. ते का थांबले होते या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. मग त्यावेळी संजय राऊत उद्धव ठाकरेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी का केली नाही? संजय विभूते विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व काँग्रेस उमेदवारांना पाडण्याची जी भाषा करतात त्यांना एवढेही ज्ञान नाही का की 4 जून नंतर सांगलीत ठाकरे गटाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार नाही.